श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. 13 ऑगस्ट 2026 रोजी श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा हा महिना आणि या महिन्याचं अधिष्ठान आहे भोलेनाथांकडं, म्हणजेच भगवान शंकरांकडं. भगवान शंकरांची जास्तीत जास्त सेवा श्रावण महिन्यामध्ये करावी. आपल्या घराचं, कुटुंबाचं दारिद्र्य, दुःख, अपघात, अपमृत्यू, गंडांतर, शत्रुपीडा यापासून संरक्षण होण्यासाठी, भोलेनाथांची कृपादृष्टी आपल्यावरती वर्षभर राहण्यासाठी श्रावण महिन्यात आपण जास्तीत जास्त सेवा करावी. मग भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये कोणती सेवा करावी, कोणत्या उपासना कराव्यात, कोणती स्तोत्र मंत्र पठण करावीत, कोणत्या ग्रंथाचं पारायण करावं, श्रावणातील प्रत्येक दिवशी काय करावं, श्रावणी सोमवारी काय करावं, अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका असतील नक्की विचारा. कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा. माहिती जर आपल्याला आवडली, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, हाईप करा. श्रावण महिन्यातील सर्वात महत्त्वाची आणि सर्वात प्रभावी सेवा जर कुठली असेल भगवान शंकरांची, तर ती आहे रुद्राभिषेक. आपल्या या चॅनलवरती मी कालच हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, आपण तो नक्की बघा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. शिवलिंगावरती दूध, दही, तूप, मध, साखर आणि शुद्ध जल याचा अभिषेक करणे आणि सोबत रुद्राध्यायासोबतच अनेक स्तोत्रांचं पठण करणं, श्रवण करणं, याला म्हणतात रुद्राभिषेक. श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवशी आपण रुद्राभिषेक करू शकता. या विधीला साधारणतः 1 ते 1.5 तास लागतो. अवघड काहीच नाही. आपल्या चॅनलवरती मी ही सर्व स्तोत्र एकाच व्हिडिओमध्ये अपलोड केलेली आहे. हा व्हिडिओ फक्त लावून द्या आणि या पदार्थांनी शिवलिंगाला अभिषेक करावा. आपल्याला रोज शक्य नाही तर जास्तीत जास्त आपण रुद्राभिषेकी सेवा श्रावण महिन्यात करण्याचा प्रयत्न करा, किंवा कमीत कमी प्रत्येक श्रावणी सोमवारी आपण ही सेवा अवश्य करावी. दुसरं महत्त्वाचं, श्रावणातील प्रत्येक दिवशी जर आपल्याला रुद्राभिषेक शक्य नसेल तर कमीत कमी शिवलिंगाला स्नान घालावं. शिवलिंगाला शुद्ध जलानं, पंचामृतानं अभिषेक करावा. स्नान घालत असताना ओम नमः शिवाय या मंत्राचं पठण करा किंवा शिवमहिम्न स्तोत्राचं पठण करा. आणि अशा पद्धतीनं स्नान घातल्यानंतर शिवलिंगाला आपल्या देवघरात ठेवल्यानंतर त्यांना भस्म लावावं. आपण स्वतः देखील भस्म लावूनच ही पूजा करा, कारण भगवान भोलेनाथांना भस्म आवडतं. आपण स्वतः पांढरे वस्त्र परिधान करा. शिवाला पांढरी फुले अर्पण करावीत, बेलपत्री अर्पण करावी. प्रत्येक दिवशी आपल्याला शिवाची पूजा करायची आहे, आराधना करायची आहे. शिव उपासनेमधील महत्त्वाचा शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करणं. एकूण 15 अध्यायाचा हा ग्रंथ आहे. रोज 2 याप्रमाणे 7 दिवसांमध्ये आपण हे पारायण पूर्ण करावं. शेवटच्या दिवशी 3 अध्याय वाचायचे. छोटंसं उद्यापन आपल्या घरात करा. श्रावण महिन्यामध्ये कमीत कमी 1 पारायण आपण अवश्य करावेत. जास्त पारायण देखील आपण करू शकता. आपले पारायणाची संख्या झाल्यानंतर शेवटी उद्यापन करायचं. हे पारायण कसं करावं, पूजा कशी मांडावी, संपूर्ण माहितीचा व्हिडिओ चॅनलवर आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतो. आपण नक्की प्रत्येकानं शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करा आणि मला सांगा कमेंट बॉक्समध्ये आपण करणार आहात का. आपल्या मनात जर आलं असेल की मला पारायण करायचं आहे, तर असं समजायचं की भोलेनाथांची इच्छा आहे की आपण हे पारायण करावं आणि भोलेनाथ आपल्याकडून ही सेवा नक्की करून घेणार. आपण फक्त सुरुवात करा. आपल्याला ग्रंथही उपलब्ध होईल. आपल्या या चॅनलवरती मी शिवलीलामृत ग्रंथ अपलोड करणार आहे, ऐकून सोबत पठण करा. विवाह, संतती, नोकरी, व्यवसायातील अडचणी, अपमृत्यू, गंडांतर, शत्रुपीडा, आपली कोणतीही मनोकामना असू द्या, ही मनोकामना संकल्पामध्ये बोलायची, भगवान शिवाला प्रार्थना करा आणि हे पारायण करा. आपलं प्रारब्ध, आपलं नशीब बदलवणारी अशी ही सेवा आहे. जर आपल्याला पारायण शक्य नसेल, शिवलीलामृत या ग्रंथातील 11व्या अध्यायाचं रोज पठण किंवा श्रवण करा. आपल्या चॅनलवरती आहे, आपण ऐकून सोबत पठण करा. किंवा शिवलीलामृत ग्रंथामधील 15व्या अध्यायात आलेल्या नित्यपाठाच्या 42 ओव्या पठण करा किंवा श्रवण करा. आपल्या चॅनलवरती आहे, ऐकून सोबत पठण करा. हे पठण केल्यानंतर आपल्याला पारायणाचंच पुण्य मिळेल. यानंतर श्रावणात केली जाणारी महत्त्वाची सेवा म्हणजे नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पारायण. आता बऱ्याच जणांनी शंका विचारली की आम्ही एकाच वेळी शिवलीलामृत आणि नवनाथ ग्रंथाचं किंवा गुरुचरित्राचं एकाच वेळी पारायण करू शकतो का. कुठलीही सेवा करताना आपली एकाग्रता महत्त्वाची असते. आपल्याला जर सहज शक्य असेल तर आपण अवश्य करा. मात्र मी आपल्याला सुचवेल की आपण एक पारायण झाल्यानंतर दुसरं करावं. म्हणजे प्रथम शिवलीलामृत ग्रंथाचं साप्ताहिक पारायण करा, त्यानंतर नवनाथ ग्रंथाचं 9 दिवसीय किंवा साप्ताहिक पारायण करा आणि मग गुरुचरित्राचं साप्ताहिक पारायण करा. 40 अध्यायाचा ग्रंथ नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचा आपण मूळ जो ग्रंथ आहे त्याचं पारायण करावं. त्यासाठी विशिष्ट पूजा मांडणी करावी लागते. पूजा कशी मांडायची
त्यानंतर संकल्प कसा करायचा, संपूर्ण माहितीचा व्हिडिओ नियमासह आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेला आहे. तो ऐका आणि त्याप्रमाणे पारायण करा. पारायण शक्य नसेल, रोज फक्त नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचा 40वा अध्याय पठन करावा किंवा श्रवण करावा. आपल्या चॅनलवरती आहे. ज्यांचे विवाह जमत नसतील त्यांनी 28व्या अध्यायाचं पठन करा आणि आपली कुठलीही मनोकामना असू द्या. नवनाथ ग्रंथातील 40व्या अध्यायाचं पठन जर आपण मनोभावे केलं, श्रावण महिन्यात दररोज करा. आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील, आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील. नवनाथ महाराजांची अजून कुठली सेवा आपण करू शकता तर ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः या मंत्राचं रोज 108 वेळा पठन करा. दिंडोरी प्रणीत मार्गाचा संक्षिप्त नवनाथ हा जो ग्रंथ आहे, 9 अध्यायाची छोटी पोथी आहे. संपूर्ण 40 अध्यायाचा सार या पोथीमध्ये आला आहे. याचे आपण पाठ करू शकता. त्यानंतर श्रावण महिन्यामध्ये गुरुचरित्राचं पारायण आपण करू शकता. बऱ्याच जणांनी गुरुपौर्णिमा सप्ताहामध्ये केलं असेल. श्रावण महिन्यात देखील आपण गुरुचरित्राचं पारायण करू शकता. दत्त महाराजांची अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे. आपलं प्रारब्ध बदलून टाकणारी अशी सेवा आहे. मनोभावे आपण याचं पारायण श्रावण महिन्यामध्ये करावं. एका ताईंनी प्रश्न विचारला होता की श्रावण महिन्यामध्ये आपण कुलस्वामिनीचं, कुलदेवतेची कुठली सेवा करू शकतो, तर आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ करा. तसेच दुर्गादेवीचं कुठलंही स्तोत्र, जसं कनकधारा स्तोत्र असेल, श्रीसुक्ताचं पठन करू शकता, महालक्ष्मी अष्टकाचं पठन करू शकता. आपल्या चॅनलवरती ही सर्व स्तोत्र आहे. कुठलंही स्तोत्र आपल्याला हवं असेल, कुठला अध्याय हवा असेल, त्यापुढे फक्त आपण प्रदीप कुलकर्णी असं लिहून आपल्या चॅनलचं नाव सर्च करायचं. आपल्याला तो व्हिडिओ मिळून जाईल. आपल्या देवघरामध्ये भोलेनाथांचा फोटो न ठेवता शिवलिंग ठेवावं. शिवलिंग जर नसेल, श्रावण महिन्यामध्ये कुठल्याही दिवशी विधिवत शिवलिंगाची स्थापना करावी. जलाभिषेक करावा, रुद्राभिषेक करावा. शिवलिंग कुठलंही चालेल, दगडाचं चालेल, धातूचं चालेल, पंचधातूचं चालेल, पारद शिवलिंग देखील चालेल आणि त्याची मनोभावे पूजा करणं, सेवा करणं महत्त्वाचं असतं. श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवाची विविध जी स्तोत्र आहेत, शिवमहिम्न स्तोत्र, शिवकवच, शिवस्तुती, भगवान शंकरांची 108 नावं म्हणजेच शिव अष्टोत्तर शतनामावली, शिव पंचाक्षरी स्तोत्र, शिवचालिसा या स्तोत्रांचं पठन श्रवण आपण अवश्य करा. ही सर्व स्तोत्र आपल्या चॅनलवर आहेत. तसेच आपल्याला जर शत्रुपीडा असेल, चोरी, फसवणूक यापासून आपल्या घराचं, कुटुंबाचं रक्षण होण्यासाठी कालभैरव नाथांची सेवा श्रावण महिन्यामध्ये करा. कालभैरव अष्टकाचे रोज 11 पाठ करा किंवा कमीत कमी 1 वेळा पठन करा, श्रवण करा. आपल्या चॅनलवरती आहे. सोबत कालभैरवनाथांचा मंत्र ओम श्री कालभैरवनाथाय नमः या मंत्राचं रोज 108 वेळा पठन करा. भैरव चालिसा आपण रोज पठन करू शकता, श्रवण करू शकता. यूट्यूबवर आपल्याला मिळून जाईल. कालभैरवनाथांची सेवा देखील अत्यंत प्रभावी मानली जाते. आपण जर श्रावणी सोमवारी रुद्राभिषेक करणार असाल, रुद्राभिषेकाचं जे तीर्थ जमा होत असतं ताम्हणामध्ये, हे तीर्थ आपल्या घरात जर कोणी आजारी असेल, लहान मुलं असतील जे चिडचिड करत असतील, अभ्यासात लक्ष नसेल किंवा कोणी व्यसनाधीन असेल, अशांना हे तीर्थ प्राशन करायला द्यायचं, म्हणजेच प्यायला द्यायचं प्रसाद म्हणून. त्यामुळं त्यांच्या स्वभावात हळूहळू बदल होईल आणि त्यांचं व्यसन सुटेल. प्रत्येक श्रावणी सोमवारी भगवान शिवाला शिवामठ अर्पण करावी. विशिष्ट धान्याची मूठ भगवान शिवाला अर्पण करायची असते. आपल्या जवळपास कुठंही शिवालय असेल त्या ठिकाणी जाऊन शिवलिंगाला प्रथम स्नान घालायचं आणि मग ही शिवामूठ अर्पण करावी. श्रावणी सोमवारी शक्य झाल्यास उपवास करावा. दिवसभर शिवनामाचं कीर्तन करावं, भजन करावं, त्यांचे मंत्र, स्तोत्र पठन करावेत. स्त्रियांनी पंचाक्षरी मंत्र नमः शिवाय या मंत्राचं पठन करावं आणि पुरुषांनी ओम नमः शिवाय असा उच्चार करावा. या व्यतिरिक्त शिवगायत्री मंत्र ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात या शिवगायत्री मंत्राचं पठन करा किंवा रुद्रमंत्र ओम नमो भगवते रुद्राय या मंत्राचं पठन करा. या मंत्रांचं पठन केल्यानंतर पितृदोष कमी होण्यास मदत होईल. आपल्या घरातील सदस्यांचं अकस्मात मृत्यूपासून संरक्षण होण्यासाठी, भगवान भोलेनाथांची कृपा प्राप्त करण्यासाठी त्यांचा आवडता मंत्र महामृत्युंजय मंत्राचं जास्तीत जास्त पठन करावं. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वा रुक्मे बंधनान मृत्योर्मोक्षी यमामृतात या मंत्राचं जास्तीत जास्त पठन करा. श्रावणातील प्रत्येक रविवारी आदित्य राणूबाईचं व्रत आपण करतात. या दिवशी आपण सूर्य उपासना अवश्य करा. भगवान सूर्याचा कुठलाही मंत्र ओम ह्रीं सूर्याय नमः या मंत्राचं 108 वेळा पठन करा. श्रावणात दररोज, तसं पाहिलं तर आपण रोज आपल्या जीवनामध्ये सकाळी भगवान सूर्याला अर्घ्य दिलं पाहिजे. त्यानंतर सूर्यनारायणाचं दर्शन घ्यावं
आणि घरामध्ये येऊन ओम ह्रीम सूर्याय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. श्रावण महिन्यात कमीत कमी आपण रोज नित्यक्रमाने ही सवय ठेवा. त्यानंतर प्रत्येक शुक्रवारी जिवतीची पूजा आपल्या घरामध्ये आपण करतो. सोबत संकल्प करून वैभव लक्ष्मीचं व्रत आपण करावं. तसंच श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील जो शुक्रवार येतो त्या दिवशी वरदलक्ष्मीचं व्रत करावं. प्रत्येक शुक्रवारी आपण लक्ष्मी उपासना करू शकता. समजा आपल्याला हे व्रत करायला नाही जमलं तर आपण माता लक्ष्मीची उपासना करा. प्रत्येक शुक्रवारी श्रीसूक्ताचं पठण करा, महालक्ष्मी अष्टकाचे पाठ करा, कनकधारा स्तोत्राचं पठण करा, माता लक्ष्मीचे मंत्र ओम श्रीम नमः किंवा लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण करावं. तसंच दररोज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. भगवान विष्णूंची सेवा देखील महत्त्वाची मानली जाते. भगवान विष्णूंचा कुठलाही मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय दररोज पठण करा नित्यक्रमानं. भगवान विष्णूंची जर आपण सेवा केली, माता लक्ष्मीची वेगळी सेवा करायची आपल्याला गरज पडत नाही, कारण जिथे विष्णू तिथे लक्ष्मी. भगवान विष्णूंची कृपा जर आपल्याला प्राप्त झाली, माता लक्ष्मी आपोआप प्रसन्न होतात. मग आपल्या जीवनामध्ये आपोआपच आपल्याला वैभव प्राप्त होईल, ऐश्वर्य प्राप्त होईल, आर्थिक अडचणी सर्व दूर होतील. ज्यांना कुंडलीमध्ये शनीचा त्रास असेल किंवा 7.7 सुरू असेल किंवा शनी महाराजांची कृपा प्राप्त करण्यासाठी आपण शनिवारी म्हणजे श्रावणातील प्रत्येक शनिवारी शनिदेवाचा मंत्र ओम शम शनैश्चराय नमः या मंत्राचं जास्तीत जास्त पठण करा. सोबत मारुतीरायाचा मंत्र ओम हम हनुमते नमः या मंत्राचं जास्तीत जास्त पठण करा. हनुमान वडवानल स्तोत्राचं पठण करावं आणि मारुती स्तोत्राचं पठण करा. आपल्या जीवनात कितीही मोठं संकट येऊ द्या, आपण जर ही सेवा श्रावण महिन्यात केली तर या संकटातून आपल्याला नक्की मार्ग मिळेल. भरपूर सेवा, साधना, उपासना आपण श्रावण महिन्यामध्ये करू शकता. आता मी आपल्याला जेवढ्या सेवा सांगितल्या या सर्व सेवा मी स्वतः करणार आहे. त्यामुळे आपण देखील यातील जमेल तेवढ्या सेवा अवश्य करा. आपल्याला काही अडचणी आल्या, काही शंका असेल मला नक्की विचारा. ही माहिती जर आपल्याला आवडली जास्तीत जास्त शिवभक्तांपर्यंत पोचवा, जेणेकरून सेवेचा प्रचार ही देखील फार मोठी सेवा आहे. या श्रावण महिन्यामध्ये भगवान भोलेनाथ आपल्या सर्वांकडून ही सर्व सेवा करून घेतील. त्यांचे आशीर्वाद आपल्या सर्वांना प्राप्त होतील. भोलेनाथाच्या कृपेने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच मी भोलेनाथांच्या चरणी प्रार्थना करतो, स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो. पुन्हा आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि श्रावण महिन्यातील तसेच चातुर्मासातील पुढील महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.